हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. 2-3 दिवसांपूर्वी मी तुमच्यासोबत एक किचन टूल्सच्या रिलेटेड व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये काही प्रॉडक्ट्स आहेत ते जर यूज केले तर आपल्या किचनमधलं काम कसं झटपट होऊ शकतं हेच मी शेअर केलेलं होतं. आजचाही व्हिडिओ त्याच रिलेटेड आहे. सध्या किचनचे बरेच टूल्स आणि प्रॉडक्ट्स व्हायरल होत आहेत. त्याचा व्हिडिओ बघून आपल्याला ते प्रॉडक्ट्स खरेदी करायची इच्छा होते. पण ते प्रॉडक्ट्स खरंच आपल्याला गरजेचे आहेत का? आपल्या किचनमध्ये त्याची जरूरत आहे का? किंवा ते प्रॉडक्ट्स जेवढं दाखवतात तेवढं खरंच वर्क करतायत की नाही? या प्रॉडक्ट्सच्या रिलेटेड माझा स्वतःचा एक्सपिरियन्स काय होता, या सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, सो शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. सर्वात पहिले प्रॉडक्ट आहे गार्लिक प्रेस क्रशर. भाज्यांसाठी किंवा मग स्पेसिफिकली चायनीज पदार्थांसाठी वगैरे आपल्याला लसणाचे बारीक फाईन तुकडे लागतात. त्यासाठी म्हणून मी हे प्रॉडक्ट खरेदी केलं. पण जशी अपेक्षा होती तसं वर्क हा प्रॉडक्ट करत नाही आहे. एकतर यासाठी खूप जोर लावावा लागतो आहे, आणि दुसरं म्हणजे जसं आपण खलबत्त्यामध्ये ठेचून लसूण बारीक करतो तसंच टेक्स्चर हे प्रॉडक्ट वापरून लसणाला येतं आहे. तर मग अशा केसमध्ये खलबत्ता जे काम करतो आहे त्याच कामासाठी नवीन प्रॉडक्ट कशाला घ्यायचं? आपण त्याऐवजी खलबत्ता वापरू शकतो किंवा मग खिसणी वापरू शकतो. पुढची वस्तू आहे 3 पार्टिशन असलेलं प्लॅस्टिकचं ग्रोसरी कंटेनर. एकाच बॉटलमध्ये 3 प्रकारचे पदार्थ तुम्ही स्टोअर करू शकता, हे या बॉटलचं मेन पर्पज आहे. आता त्याप्रमाणेच मी 3 वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी यामध्ये भरून घेतल्या. आता पार्टिशन एकदम व्यवस्थित आहे, कोणत्याही डाळी एकमेकांमध्ये मिक्स होत नाही आहेत. यावरती जे पहिलं लीड आहे ते ॲडजस्टेबल आहे. ज्या सेक्शनमधून आपल्याला पदार्थ बाहेर काढायचा आहे तिथे तो होल ॲडजस्ट करायचा आणि मग तिथून हा पदार्थ ओतून बाहेर काढायचा. या बाटलीमधून पदार्थ बाहेर ओतताना देखील कोणत्याही मिक्स झाल्या नाहीत डाळी, व्यवस्थित ते ट्रान्सफर झाल्या. पण प्रॉब्लेम येतो आहे डब्याच्या झाकणाला. तुम्ही बघू शकता जिथे मी हे बेंड करते तिथे एक व्हाईट लायनिंग तयार झालेली आहे आणि शक्यता आहे की तिथून हे झाकण ब्रेक होण्याची. म्हणजेच या डब्याच्या झाकणाची क्वालिटी मला तितकीची चांगली वाटली नाही. आणि जेव्हा आपण हे झाकण डब्यावर टाईट बसवतो आहे तेव्हासुद्धा खूप प्रेस करावं लागतं आहे. जिथे हा खटका पॅक होतो आहे तिथे इझिली ते बंद होत नाही आहे. तुम्ही बघू शकता झाकण लावल्यावर सुद्धा तिथे थोडंसं स्ट्रेच झाल्याची व्हाईट लायनिंग आलेली आहे. म्हणजेच तिथून तो भाग कट होऊ शकतो, ब्रेक होऊ शकतो. त्यामुळेच मी सजेस्ट करेन की तुम्ही एकदा झाकण चेक करून मगच असे कंटेनर्स खरेदी करा. माझ्या मते तरी प्लॅस्टिकऐवजी ड्युरेबल असणारे हे ग्लास कंटेनर्स यूज करणं कधीही चांगलं. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. नेक्स्ट प्रोडक्ट आहे स्टील हँड विस्कर. खरं तर ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक बीटर किंवा इलेक्ट्रॉनिक ब्लेंडर नसेल किंवा काही जण जर अफोर्ड करू शकत नसेल इलेक्ट्रिक ब्लेंडर किंवा बीटर, तर अशांसाठी हे प्रॉडक्ट बेस्ट आहे. या हँड ब्लेंडरचा यूज करून तुम्ही दही छान फेटू शकता, ताक, लस्सी बनवू शकता, व्हिपक्रीम ब्लेंड करू शकता आणि वापरण्यासाठी देखील खूप इझी आहे. खूप काही जोर द्यावा लागत नाही, इझिली ब्लेंड होतं आहे. नेक्स्ट प्रॉडक्ट आहे मल्टीपर्पज व्हेजिटेबल अँड फ्रूट्स चॉपर. प्रॉडक्टसोबत खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेड्स, एक छोटीशी खिसणी आणि एक पिलर दिलेला आहे. सर्वात आधी आपण या पिलरने बटाट्याची साले काढून घेऊयात. आता आधी मी यूज केलं वेफर्ससाठीचं जे ब्लेड आहे ते. अगदी इझिली आणि स्मूथली बटाट्याच्या पातळ अशा स्लायसेस पडत होत्या. खूपच स्मूथली बटाट्याच्या वेफर्ससाठी आपल्याला जशा पातळ स्लायसेस लागतात तशा तयार झाल्या. त्यानंतर ज्या गोष्टीची मला उत्सुकता होती की फ्रेंच फ्राईजसाठी ज्या साईजमध्ये आपल्याला बटाटा कट करावा लागतो ती प्लेट मी लावली आणि त्यावर बटाटा ठेवून ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं तसं प्रेस करायला सुरुवात केली. आता तुम्हाला दिसतच असेल की किती एफर्ट्स घ्यावे लागतात मला, किती जोर लावावा लागतो आहे तो बटाटा प्रेस करण्यासाठी.
खरं सांगायचं तर व्हिडिओमध्ये जितकं इझिली त्याचे तुकडे होताना दिसतात तेवढं इझी हे अजिबात नाही आहे. खूप जास्त जोर याला लावावा लागतो आहे आणि जास्त जोर लावला की त्याच्या अपोजिट साईडचा भाग उचलून वर निघतो आहे. म्हणजेच बटाट्यासाठी तरी या चॉपिंगचे ब्लेड्स तितके व्यवस्थित काम करत नाही आहेत. मग फक्त स्लायसिंग करण्यासाठी आपण हे चॉपर घ्यायचं आहे का? ते तर आपण खिसणीवर देखील करू शकतो. खिसणीवर देखील वेगवेगळ्या प्रकारचे चिप्ससाठीचे स्लायसेसचे ब्लेड्स असतातच. तर मग त्यासाठी हे सेपरेट प्रॉडक्ट का घ्यायचं? तुम्ही जर काही प्रॉडक्ट्स यूज केला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता मला नक्की कमेंट करून कळवा. पुढचा प्रॉडक्ट दाखवण्याआधी मी तुम्हाला माझ्या फ्रीजचा व्हेजिटेबल बॉक्सचा एरिया दाखवते की सध्या त्याची काय कंडिशन आहे. अशा नायलॉनच्या बॅग्स मी भाज्या ठेवण्यासाठी वापरते, पण ते खूपच मेसी वाटतं कितीही आवरलं तरी. तर त्यावर सोल्युशन म्हणून मी हे फ्रीजचे ऑर्गनायझर्स विकत घेतले. मला पर्सनली खरंच खूप आवडले हे प्रॉडक्ट, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. या बॉक्समध्ये एक ड्रेन प्लेट देखील दिलेली आहे, म्हणजे भाजी ओली असेल तरीसुद्धा पाणी निथळून खाली जमा होईल. या बॉक्सची विड्थ, लेंथ आणि हाईट कमाल आहे आणि सध्या ॲमेझॉनवर खूपच स्वस्त किमतीत उपलब्ध आहे. सगळ्या प्रकारच्या भाज्या यामध्ये आरामात बसू शकतात. शिवाय या भाज्या लवकर उघड्या नसल्यामुळे लवकर सुकतही नाहीत. 7 ते 8 दिवस फ्रेश राहतात. फ्रीजची आधीची कंडिशन आणि आत्ताची कंडिशन दोन्हीमधला फरक तुम्हाला जाणवत असेल. त्यात सर्व भाज्या पण किती व्यवस्थित ऑर्गनाईज झाल्या आहेत. शिवाय दिसायलाही सुंदर तर दिसतंच आहे, पण किती जागाही शिल्लक राहिलेली आहे. हे फ्रीजचे ऑर्गनायझर्स जर तुम्हालाही घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सध्या ॲमेझॉनवर जो सेल चालू आहे त्यामध्ये खूपच स्वस्त दरात हे अवेलेबल आहेत. मैत्रिणींनो, असे काही प्रॉडक्ट्स मी आज तुमच्यासोबत शेअर केले आणि त्यावरचा माझा हॉनेस्ट रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर केला. यामुळे तुम्हाला कळेल की हे प्रॉडक्ट्स खरंच आपल्याला खरेदी करायची आवश्यकता आहे की नाही. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.